यानंतर नाशिक मधून बातमी समोर येते ती म्हणजे मालेगावचा आर्थिक गैरव्यवहाराशी संबंध नसल्याचं समजतं आहे। मालेगाव आर्थिक गैरव्यवहाराशी संबंध नाही, आम्हाला संशय आल्यामुळे आम्हीच तक्रार केली असं, आमच्याच बँकेची बदनामी झाली असं सांगण्यात येत आहे। आता नामको बँकेच्या संचालक मंडळाने हा आता खुलासा केलेला आहे। मालेगाव आर्थिक गैरव्यवहाराशी आपला संबंध नसल्याचं आता बँकेच्या संचालक मंडळाने सांगितलेलं आहे। आम्हाला संशय आल्यामुळे आम्हीच तक्रार केली होती असं संचालक मंडळाकडून सांगण्यात येत आहे। नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 14 लोकांनी त्यांचे अकाउंट ओपन केले। आरटीजीएस असेल, एनएफटी असेल किंवा आयएमपीएस असेल, या माध्यमातून जवळपास 114 कोटी रुपये आले आणि 114 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन आपल्याच बँकेमधून परत बाहेर गेलं। अनेक एजन्सी याच्यामध्ये काम करत आहे। ईडी असेल, सीबीआय असेल, आरबीआय असेल, सहकार खाता असेल, इन्कम टॅक्स असेल, हे सर्व डिपार्टमेंट याची चौकशी करत आहे। मी सभासदांना आवाहन करतो की नामको बँक अतिशय सक्षमपणे आहे, कोणतेही आर्थिक नुकसान झालेलं नाही, आपल्या ठेवीला कोणत्याही प्रकारचं धोका नाही। काय हे प्रकरण पाहूयात। नामको बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 14 चालू खाती उघडण्यात आली होती। 14 खात्यामध्ये 1.5 महिन्यात 114 कोटी रुपये ऑनलाईन जमा झाले। 21 बँकेतून नामकोच्या मालेगाव शाखेमधील 14 खात्यांवर रक्कम जमा करण्यात आली। विशेष म्हणजे पैसे ऑनलाईन जमा आणि ऑनलाईनच पाठवण्यात आले। 14 कोटी रुपये फक्त 2 खात्यामधून रोख रक्कम स्वरूपात काढण्यात आले। मालेगाव शाखेमध्ये 15 दिवसांपासून फॉरेन्सिक ऑडिट सुरू आणि आणखी 15 दिवस लागण्याची शक्यता आहे। मालेगाव पोलीस, आयकर विभाग, ईडी आणि एटीएस कडून तपास सुरू आहे। एवढी मोठी रक्कम आल्यामुळे नामको बँक चर्चेत आहे। मात्र यामध्ये नामको बँकेचं कुठलंही नुकसान झालेलं नाहीये, सभासदांनी काळजी करू नये असा खुलासा नामको बँकेकडून करण्यात आलाय। नामको बँकेच्या संचालक मंडळाने हा खुलासा केला।